आज आपण BSc फर्स्ट इयर सेमिस्टर नंबर 1 चा चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत, मेकॅनिक्स. ओके, त्याच्यामध्ये आपण पहिला आर्टिकल आहे कंपाऊंड पेंडुलम. तर आपल्याला पेंडुलम म्हणजे काय हे माहिती आहे. पेंडुलम म्हणजे अशी रिजिड बॉडी असती, ती कोणत्याही शेपला रिजिड बॉडी असती, कोणत्याही शेपची असती आणि ती ऑसिलेट करत असती आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिसला त्या कोणत्याही हॉरिझॉन्टल ॲक्सिसला तर ती बॉडी जी आहे कोणत्याही बॉडीची कोणत्याही शेपची बॉडी जी आहे ती ऑसिलेट करत असते. आणि आपण आत्ताच मागच्या चॅप्टर्समध्ये 12th स्टँडर्डच्या चॅप्टरमध्ये आपण ऑसिलेशन अख्खा चॅप्टर हा स्टडी केला, म्हणून पेंडुलम म्हणजे काय हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये, बरोबर. आता कंपाऊंड पेंडुलम म्हणजे नेमकं काय. कंपाऊंड पेंडुलम म्हणजे हेच की फक्त त्याचं शेप आणि साईज जे आहे ते फिक्स नसतं, बरोबर. बाकीचं त्याचं फंक्शनिंग जे आहे पेंडुलमचं तसंच आहे आणि आपल्याला टाइम पिरियड कॅल्क्युलेट करावा लागतो पेंडुलम मध्ये. तर आता आपण कंपाऊंड पेंडुलमचं डायग्राम बघूया. हे जे आहे पूर्ण हे कॅपिटल एल आहे आणि इथून ते इतकं डिस्टन्स जे आहे ते स्मॉल एल आहे आणि हे इतकं जे डिस्टन्स आहे हे के स्क्वेअर बाय एल आहे. आणि हा जो आहे डार्क लाईन मध्ये जो आहे तो कंपाऊंड पेंडुलम आहे. आणि हा कसा ऑसिलेट होतोय, असा ऑसिलेट होतोय. आपण जर ऍक्सिस हॉरिझॉन्टल आपला ऍक्सिस कसा आहे असा, हॉरिझॉन्टल ऍक्सिस नाही, आपला ऍक्सिस जो आहे हॉरिझॉन्टल असा असतो. आपला ऍक्सिस जो आहे तो असा आहे, ओके, असा ऍक्सिस आहे आणि पेंडुलम जे आहे ते असं ऑसिलेट करते. म्हणजे ऍक्सिस असा आहे आणि ते पेंडुलम असं ऑसिलेट करते, बरोबर. नाहीतर आपण पेंडुलम आपण कसं बघत होतो, सुरुवातीला असा लटकवलेला पेंडुलम आणि तो मग असा 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 ऑसिलेट होतो. पण इथे ऍक्सिस जे आहे ते असा आहे असा आणि पेंडुलम जे आहे ते ऑसिलेट असं होतोय, बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं, हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. हा पॉइंट जो आहे हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे आणि हा सेंटर ऑफ ऑसिलेशन आहे आणि हा जो आहे सेंटर ऑफ सस्पेन्शन, आपण म्हणतो सेंटर ऑफ सस्पेन्शन. आता जेव्हा आपण ह्या ऑसिलेशनला जेव्हा ऑसिलेट करतो, ह्या ऑसिलेशनला कंपाऊंडला पेंडुलमला कंपाऊंड पेंडुलम ह्या कंपाऊंड पेंडुलमला जेव्हा आपण ऑसिलेट करतो तेव्हा थीटा अँगलनी ते चेंज होतं, बरोबर. आता चेंज झाल्याच्या नंतर मग काय होईल, इथे हा थीटा अँगलने इथे चेंज होईल, ओके. हा झाला मग अँगल थीटा. आणि मग ह्याला आपण रिझॉल्व करूया. तर हा जो कंपोनंट झाला इकडचा तो झाला mg cos थिटा आणि इकडचा जो कंपाऊंड झाला तो mg sin थिटा असा झाला, बरोबर. आता रिस्टोरिंग कपल जे आहे तो रिस्टोरिंग कपल काय आहे -mg sin थिटा, बरोबर. आणि मोमेंट ऑफ रिस्टोरिंग कपल जो आहे, मोमेंट ऑफ रिस्टोरिंग कपल कोणता काय आहे -mg sin थिटा इंटू स्मॉल एल, बरोबर. रिस्टोरिंग कपल काय आहे -mg sin थिटा आणि मोमेंट ऑफ रिस्टोरिंग कपल काय आहे -mg sin थिटा इंटू स्मॉल एल, बरोबर. आता मोमेंट ऑफ इनर्शिया of the pendulum about the axis passing through this suspension. आता moment of inertia through this suspension काय लिहू शकतो आपण, moment of inertia through this suspension आपण काय लिहू शकतो, I square into d square theta by dt square which is the
इक्वेशन इज इक्वल टू रिस्टोरिंग मोमेंट ऑफ रिस्टोरिंग फोर्स. आपण ह्या आय ला इथे घेतलं, बरोबर. आणि मग ह्या आय ला आपण इकडे घेतल्याच्या नंतर इथे आय स्क्वेअर नाही राहणार, आयच राहील फक्त. ओके. आणि मग आणि त्यानंतर मग थीटा जो आहे इथे, इथे आय इकडे घेतला आपण, थीटा जो आहे तो स्मॉल आहे. जेव्हा स्मॉल थीटा असतं तेव्हा आपण नुसतं थीटा घेतो. आता आपल्याला कम्पेअर करायचं आहे इक्वेशन आपलं 1 झाला तो, बरोबर. आता कम्पेअर करायचंय आपल्याला इक्वेशन ऑफ एसएचएम मध्ये. आपलं इक्वेशन ऑफ एसएचएम काय आहे? डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आपण आताच स्टडी केलेला आहे तो चॅप्टर. ओके. मग त्यानुसार आपण जर कम्पेअर केलं तर कम्पेअर केल्याच्या नंतर काय मिळेल आपल्याला? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू mgl upon I and this is equal to अंडर रूट. हा अंडर रूट आपण इकडे घेतला, mgl upon I, बरोबर. आणि ओमेगा जर आपण आता इथे पुट केलं, ओमेगाची व्हॅल्यू काय आहे? 2π/d. ती जर इथे पुट केली तर काय येईल? मग हे ॲज इट इज, आणि मग इथे येईल mgl upon I, बरोबर. समजते. मग आता पुढे आपण घेऊया. इथे आपण हे आहे इक्वेशन. आपल्या इक्वेशन नंबर 1 शी आपण ह्या इक्वेशन ऑफ स्टँडर्ड इक्वेशन ऑफ एसएचएम आपण आता बघितलेलं आहे. डी स्क्वेअर एक्स बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, हे आपण इक्वेशन स्टडी केलंय आता इतक्यातच, म्हणून ते सांगितलं. पुन्हा डबल एक्सप्लेन करायची गरज नाहीये. तर हे ओमेगा स्क्वेअर आपण इकडे घेऊन ओमेगा स्क्वेअर एक्स ला आपण इथे सॉल्व केलं तर ही व्हॅल्यू आली. ओमेगाची जागी आपण 2π अपॉन कॅपिटल टी इथे सबस्टिट्यूट केलं आणि मग अंडर रूट mgl अपॉन I हे घेतलं. कळलं? पुढे आपण सॉल्व करूयात. काय येईल? t इज इक्वल टू, आपण ह्या 2π ला इकडे घेऊयात आणि अंडर रूट I अपॉन, मग हे होईल mgl, हे होईल इक्वेशन नंबर 2, बरोबर. आणि Ig जे आहे, Ig बी द मोमेंट ऑफ इनर्शिया, Ig बी द मोमेंट ऑफ इनर्शिया थ्रू द पॉइंट पासिंग, ह्या पॉइंट पासून पास होणारा हा जो पॉइंट आहे, या पॉइंट पासून पास होणारा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याला आपण Ig कन्सिडर करूयात, बरोबर. आणि पॅरलल ऍक्सिस थिअरम जो आहे तो आपण पॅरलल ऍक्सिस थिअरम आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये स्टडी केला आहे. तर त्यानुसार आपण लिहिणार I is equal to Ig plus ml square मग ते होईल mk स्क्वेअर. हे जे आहे Ig k स्क्वेअर अपॉन L येईल,
ह्या पॉइंट पासून आपण आता मी सांगितलं IG will be the moment of inertia passing through CG. म्हणजे IG जो आहे, IG हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या मधून जातोय, म्हणून आपण त्याला IG घेतलं इथे, बरोबर. आणि हे यल असणार आणि मग इथून सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेंटर ऑफ ऑसिलेशन मधलं के स्क्वेअर बाय एल येईल. मग ml square which is equal to m into k square plus l square. Okay, and then substituting this value of I in equation this second equation, it will be T is equal to 2 pi into m into k square plus l square upon mgl. आपण अजून हे ह्याच्यातलं डिस्टन्स घेतलेलं नाहीये ना, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंटर ऑफ ऑसिलेशन हे आपण पुढे बघूयात. हे जे ह्याचे जे डिफरन्स आहे के स्क्वेअर एल हे आपण पुढे घेणार आहोत. आता इथे एम आणि हे एम इथे हे कॅन्सल होतं, बरोबर, विच इज इक्वल टू 2 पाय इंटू के स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर जी अपॉन एल, बरोबर. 'आता आपण घेऊयात के स्क्वेअर अपॉन एल ची व्हॅल्यू घेऊयात. ती टर्म जी मी म्हणत होते आता ती अंडर रूट टी इज इक्वल टू काय व्हॅल्यू आहे ती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंटर ऑफ सस्पेन्शन मधली के स्क्वेअर अपॉन एल प्लस एल स्क्वेअर अपॉन एल अपॉन जी अपॉन एल, बरोबर. एल बी डिवायडेड केल्यावर आपल्याला काय मिळेल मग 2 पाय इंटू 2 पाय इंटू के स्क्वेअर एल प्लस एल स्क्वेअर अपॉन जी, बरोबर. तर आपल्याकडे काय आहे आता के स्क्वेअर एल प्लस एल स्क्वेअर काय आहे आपल्याकडे कॅपिटल एल, मग आपण ते लिहिणार हे 2 पाय ॲज इट इज आणि हे होईल मग अंडर रूट एल अपॉन जी. हे झालं मग आपलं टाइम पिरियड ऑफ कंपाऊंड पेंडुलम. आता इंटरचेंजेबिलिटी ऑफ कंपाऊंड पेंडुलम ते आपण बघूया.